महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा दिनांक 8 पासून सुरू. यात्रा कमिटी सज्ज. श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी दिली माहिती. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा दिनांक 8 पासून सुरू होते. दिनांक 8 रोजी गंदोटी, दिनांक 9 रोजी नैवेद्य, दिनांक 10 रोजी किचाचा कार्यक्रम. त्यानंतर मंदिर बंद होते. त्यानंतर अमावस्येला हे मंदिर उघडते. एकूण यात्रेमध्ये संपूर्ण परिसर स्वच्छ करून गेल्या महिनाभरापासून यात्रा कमिटी यात्रेसाठी सज्ज झालेली आहे. यात्रेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रशासनाने टँकर दिल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याची खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी श्री यल्लम्मा देवी देवस्थान ट्रस्ट सज्ज असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी दिली. श्री यल्लम्मा देवीची यात्रा दिनांक 8 तारखेपासून सुरुवात होत असून देवीचा यात्रेचा पहिला दिवस गंगोत्री 8 तारीखला असते. दुसऱ्या दिवशी नैवेद्य असतोय व 10 तारखेला देवी खिचात जाते. त्यानंतर देवीचं दार बंद होतं व 11 तारखेला अमावस्याला देवीचं दार उघडतं. ह्या यात्रेच्या नियोजनासाठी सर्व शासकीय यंत्रणांची बैठक झाली व त्यात सर्व तहसीलदार प्रांत व आमदारांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनी आपले सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या यात्रेत बैठक घेऊन सर्वांचं सहकार्य आहे. या वर्षी पाण्याची थोडी कमी यल्लम्मा देवीच्या विहिरीत पाणी कमी असल्यामुळं शासनाने 4 टँकर दिले असून ती व्यवस्था केली गेली आहे शासनाकडून. या यात्रेत रस्ते मोठे ठेवले गेले आहेत. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना रांगेत दर्शन व्हायची सोय आहे. त्यांना दर्शन लवकर घ्यायचे असेल त्यांना मंदिरासमोर मुखदर्शन करून त्यांची सोय करण्यात आली गेली आहे. आंघोळीची व शौचालयाची सोय प्रशासनाकडून केली गेली आहे आणि या यात्रेत सर्वांनी यावं. Press the bell icon on the YouTube and never miss another update.